आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नवी दिल्लीत आजपासून 9वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरू होत असून 40 देशातले 150हून अधिक वक्ते या संमेलनात सहभागी होत आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण 40 सत्रे होणार असून यावर्षीच्या संमेलनाचा विषय संभावना अर्थात शक्यता असा असून यात तांत्रिक आव्हानं आणि संधींवर चर्चा होईल. वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सकाळी 11 वाजता गालिब सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात विविध वक्ते आपले विचार मांडतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि 12 एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर असून 12 तारखेला ते सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ तर त्यानंतर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि रायगडावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणं, पाण्याच्या बचतीचं महत्त्व पटवून देणं आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबवणं यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं 15 ते 30 एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार असून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती वाढवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी येत्या रविवारी अर्थात 13 एप्रिल रोजी खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उपस्थित राहणार असून या वेळेत ते नागरिकांची निवेदनं स्वीकारतील. पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा निधी शैक्षणिक उद्देशासाठी खर्च व्हावा या हेतूनं नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी उद्या भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात दुपारी 3 वाजता कर्तव्यपूर्ती सोहळ्यात उपस्थित राहणार असून ग्रंथालयांना पुस्तके आणि जिल्ह्यातील शाळांना संगणकाचं वाटप यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात येईल. IPL क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होणार असून दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.